इलास्टिक म्हणते हे बाहेर का नाही अगं इलास्टिक नाही म्हणत मावशी, अगं फंटॅस्टिक म्हणते तुला. अगं सुंदर म्हणजे झुरते. ओके हो मला झुरतच का ते झुरण्यासारखंच आहे तुझ्यात. पाहू दे काहून म्हणजे मावशी नऊहारी पातळ घालत होती 9 हाताचं. हो. आणि हा हे तुझं काय तर शॉर्ट. बेटा बहुत लंबी कहाणी आहे बेटा. लंबी कहाणी हो बा. काही सांगते. सांगायला गेलो बेटा वै ग. वेळ नाही मग आपल्या जवळ नाही का पण काही तुम्ही कहासाठी आल्या माझ्या घरात मावशी काही असो तुझी ना गोष्टच ती राडी आहे. हो हो क्या बात. त्या बातच आहे मावशी तुझ्यामध्ये. अगे पण झालं काय मावशी रंगात आली, मावशी रंगात आली, पण झालं काय हिला फुटली जवानी, कशी तोऱ्यात चालली, कशी तोऱ्यात चालली. क्या बात है दाल भात है गांगाबाद खाल्ली वाटते ना. हो खा ना पुस्तकं भेटत खाल्लं नाही ए मावशी त्यासाठी आलं का मग घरात अरे. कामाची गोष्ट करा हो हे सगळं सोड तू, हा? हे सगळं सोड म्हटलं. काय कोण सापडून बोल तिला सांगून दे अगं तिला सांगून दे सगळं सगळं सोडून दे. सगळे ह्या भानगडी सोड म्हणते. त्या भानगडी होत का मी फक्त हो. हे सोडायला सांगते. पारा गरम झाला होता हो इथल्या अगं या सगळ्या गोष्टी सोड. का करू मावसाची कुठे गेली हा मावसाची. चुप राय काय दारू घेऊ हो तुम्ही आल्या का तिथे माझ्या घरात तेवढा सांगा अगं बाजारात नेण्यासाठी. म्हणजे बाला नेला तुला. बेटा आता तुम्हाला का सांगू बेटा काय झालं? 15 वर्ष झाले हा. अगे मी ना त्या तुझ्या धंदा सोडला बेटा मा- अगे माझ्याजवळ माठ नाही दही नाही दूध नाही लोणी नाही काय नाही मी का येऊ गे कशी कशी येऊ गे तुमच्या ए मावशी, एवढीशी गोष्ट. अरे मावशी ग, तुझ्याकडे दही दूध नाही झालं नाही म्हणून काय झालं? काय झालं? अगं आम्ही तुला थोडं थोडं दोघी मिळून मला हे सांगा काय तुम्ही कायसाठी आले माझ्या घराकडं? बाजारला जायसाठी. आता मला हे सांगा हा. आता किती वाजले 2 वाजले. अगं किती वाजले 12 ते 11 वाजले. 11 वाजून राहिले. 11-12 वाजले ना हो वाजले की नाही हो हे का बजारे आली वेळ हो का गे काय झालं गं? नाही वेळ हो का आली ह्या बजारी जवळची वेळ 12 वाजता म्हणजे हा गे आमच्या जमान्यामध्ये आम्ही अगे 3 वाजतापासून उठतो 3 वाजतापासून उठतो हा मसी गाई यायला 2 बेटा मी दोघे नवरा बायको आणि याचा घुसरण करो दही दुधात तळ बेटा बापरे. चोक्षावर माठ आता कॅटली बेटा आणि 7 नाही वाजता का बाजारात जेवण माझी मा एवढ्या पहाटे ना. बाजाराची सोड बेटा खेळो पाडावर हिंडू आपला देदूर विकू आणि 8 नाही वाजत घराला वापस येऊ बेटा 8 नाही वाजत घराला वापस येऊ आणि काम कमी बेटा 9 वाजता स्वयंपाक करो आणि 9 वाजता 9:30 वाजता त्या बुड्याचा आपल्या बुड्याचा डब्बा घेऊन वावरात जाऊ बेटा मावशी लईच करण्याची होती गादी तू. आजकाल तुम्ही आजकाल तुम्ही 12-11 वाजता झोपून नका 10 वाजता तुमचा नवरा का तुम्हाला काढणं म्हणे का हट बाप्पा काय सांगत आम्हाला. मला तर काहीच नाही म्हणताय माझा नवरा. काढणं म्हणे नाही बापा मोगऱ्याची बात काय नाही म्हणे अजिबात काही नाही म्हणा. कसा म्हणून जर तुम्हाला भेटायचा ना चांगला तुम्हाला मारल्या पाहिजे तुम्हाला ठोकल्या पाहिजे मस्त सांगते हे. आम्ही तर खाल्ला नाही आणि मारण्यावर. वर काय पिटल्या पाहिजे हो, राहू दे. मी तर खाल्ला नाही का आम्हाला असं नाव आपलं.
करशील आपल्या नवऱ्या अवा अशी तर साईडलाच राहिली त्या गोष्टी. माझा नवरा आहे का आमचा नवरा आम्हाला हात नाही लावतो बोटही नाही हो लावत. मला तर माहिती आहे. हात नाही लावे बोट नाही लावायचं. बोट नाही लावे म्हणून तुम्ही जास्त एक रूम द्यायला नाही का म्हणून जास्त तुम्ही हे झाले का गे नाही व म्हणून मी काय म्हणतो बेटा काय म्हणते सांग बरं. का करू बसला मी सांगतो सांग बरं सांग बरं सांग बरं. आता टुकुर टुकुर पाहते बघा नवरा पण हात नाही लावतो आणि बोट नाही लावलं नाही लावत. हो आज पौर्णिमेच्या रात्री अगं बाई दिन दुबळाच्या साठी आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळाच्या साठी मी स्वप्नात पाहिला बाकी भीम माझा भीम माझा दिल्लीत भाचा सांग बरं. तुम्ही आजकालच्या पोरी लई करता मुजोरी तुम्ही आजकालच्या पोरी लई करता मुजोरी तुम्हाला तुमचा नवरा काउंट घेते वा. याचं कारण आहे टोटा सांग बरं. हा टोण्याचं कारण आहे तुमच्या कोणतं कारण आहे सांग. करता घेऊ विचार असा काऊन घेऊ सांगून आहेत ना काऊन ग मावशी. तुम्ही आजकालच्या पोरी लई करता मुजोरी तोंडाले सोडल्या सैल ऐकीस का अव तोंडाले सोडल्या सैल पुढे आपल्या नवऱ्याला आपल्या नवऱ्याला अहो नवऱ्याले करता बहीण आपल्या नवऱ्याला नवऱ्याला करता बहीण तुम्ही तुमचा नवरा तुमच्या थोडसा मोठीत आला तर त्याने नाना प्रकारे शिवा देत त्याची बेइज्जत करतात का असा धंदा राहते का तुमच्यावाला बघा का अरे त्याला धमकी देता काय बोलू नको जास्त बोलला तर रिपोर्ट देईल हो म्हणतोय का जा म्हणतोय आम्ही जा अगे असं ना होईल का तो उद्धार नाही ना होईल का उद्धार अगे पत्ती म्हणजे पत्तीचा आहे कोण आहे का मी सांगतो सांग बरं. नवरा पत्नीचा आहे देव राधाबाई तू लक्षात ठेव राधाबाई तू लक्षात ठेव नवराबाईचा आहे देव बाई तू लक्षात ठेव नवरा आहे
कसं आहे गो कसा जमाना आहे? कसं विचार करा हे नवरा म्हणजे कोण आहे तुम्हाला आता सांगितलं काय लक्षात आला का? बरोबर आहे. लक्षात आला नाही आला पण बेटा अजून आजकालच्या बाया आपल्या बराबरीच्या हो. कशा वागतात कशा वागतात? काय करतात काय करतात? काय बेटा मी समजून कोणी नवराचा करती राग कोणी नवऱ्याचा करती राग झगडा करून दाखवती भाग कोणी नवऱ्याचा करती राग झगडा करून दाखवती भाग कोणी कोणाच्या लागती माग सुखी संसारात लावती आग आपल्या नवऱ्याला नवऱ्याला करता बाई आपल्या नवऱ्याला करता बाई आपल्या नवऱ्याला म्हणून बेटा कोणत्या कामासाठी आल्या मा सांगा बाजारला जायसाठी गो मावशी आता पहा तुम्ही म्हणता तुम्ही एवढ्या दूर माझ्या घरी आल्या हो. मी तुमचा अपमान करणार आहे बेटा पण आजच्या दिवशी येईल मा मावशी आमची चूक झाली गो आता ना आम्ही कधी नवऱ्याचा अपमान करणार नाही असा बघायचा नाही कधी हो मी माझ्या जगाला परमेश्वराप्रमाणेच पूजा करणार हा, बेटा, लक्षात ठेवा मा हे लोकांच्या कोणाचं ऐकायचं नाही बेटा नाही, मावशी. कसात राहो हो, बरोबर आहे. एवढा राहो लंगडा राहो लुलाय मा पतिदेव आपला परमेश्वर आहे बेटा नाही मावशी बरोबर आहे आणि यांच्यानंतर कधी आम्ही उशिरा बाजारला जाणार नाही. चला आता बाजारला चला लवकर. मी बिघडली नसती नवऱ्यासोबत अशी वागली नसती त्या काशी मावशीनं ना मला बिघडवलं बैठताट कुणाचं ऐकायचं नाही चला चाल लवकर हा चला सांगा घ्या आता आपल्या जमान्यात नाही सांगा बघे कथा कहाणी
पगार भरला मग आता वेळ तर झालाच आहे पण माझ्या पोराने गेले बेटा त्या चौकामध्ये त्या चौका ओके त्या समोरच्या चौकात आहे बाई जाऊ का बे हो, चाल. श्रीमान्य गुलाबरावजी पटले यांच्याकडून मी सोय मिळाली पुरुष मंडळीने थोडीशी इकडे सरकार महिला मंडळींना जागा देऊ द्या इकडे जागा आहे भरपूर इकडे या थोडे वावर पट्टी इकडे या श्रीमान्य आमचे अण्णा भाऊजी मुके भंडारा जिल्हा यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली पांडेकडून सदस्य प्रणाम लाख धन्यवाद हा थोडे सरकून जा इकडे आया बायांना बसू द्या हा काय हरकत नाही आजचा सुंदर कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळणार